आणि या सगळ्या भेटीगाठींवर आणखी सविस्तर चर्चा करूया, विश्लेषण जाणून घेऊया। सध्या आपल्याबरोबर रविकरण देशमुख सर आहेत, राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार। आपण त्यांच्याकडून या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर, आता आपण बघितलं, आज एक अत्यंत महत्त्वाची भेट झाली, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये आज या भेटीचा उल्लेख नव्हता, मात्र ही अचानक झालेली भेट असावी का? आपण या भेटीकडे कसं पाहता? अर्थातच दोन राजकारणी भेटतात तेव्हा राजकारणावरच चर्चा होणार आणि तसं वातावरणही आहे सध्या। कारण परवाच प्रभाग रचनेचा आदेश मंत्रालयातून जारी झालाय। पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकाच्या आयुक्त आता या कामी लागलेत, लवकरच निवडणुका होऊ घातल्यात आणि सरकार समोर सध्या म्हणजे महायुती समोर सध्या महत्वाचा मुद्दा हा आहे की आगामी निवडणुका एकत्रित लढवायच्यात आणि त्या कशा लढवायच्या। तर त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भेट ही खूप महत्वाची आहे आणि अनशेड्युल्ड मीटिंग म्हणतात त्याला। या दोघांनी काही ठरवलं नव्हतं, म्हणजे आपापसात ठरवलं असेल तर माहित नाही, परंतु त्यांच्या नियोजित कार्यक्रमात याचा उल्लेख नव्हता। म्हणजेच ही भेट ही राजकीय कारणासाठी होती। राज ठाकरे अलीकडे त्यांचे बंधू उद्धव ठाकरे त्यांच्याशी जुळवून घेत आहेत आणि ते एकत्रित येतील का याची चर्चा आहे। त्यामुळे महायुतीमध्ये थोडंसं अस्वस्थता येणं साहजिक आहे, कारण दोघं भाऊ एकत्र आले तर एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि मतं ही कधी फिक्स राहत नाहीत, ती कमी जास्त होतात आणि दोन भाऊ एकत्र आल्यामुळे कदाचित त्यांची मतं वाढूही शकतात मागच्या वेळेसपेक्षा। त्यामुळं कदाचित महायुती प्रयत्न करत असेल आणि आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्याबरोबर मुख्यमंत्री त्यावेळी असं म्हणाले होते की महायुतीसोबत राज ठाकरे असावेत अशी आमची भावना, इच्छा आहे आणि आम्ही तसे प्रयत्न करू। तर महायुती अजूनही प्रयत्न करते की राज ठाकरे आपल्या सोबत राहावेत। मात्र सगळ्यात उत्सुकतेचा मुद्दा हा असेल की राज ठाकरे यांना महायुतीत सामील करून घ्यायचं का, घेतलं तर इतर दोन पक्षांसोबत त्यांचा समझोता कसा होईल। कारण राज ठाकरे मुंबई, ठाणे या भागामध्ये आपलं हक्काने काही जागा मागणार, त्या जागा शिवसेना देईल का? राष्ट्रवादीसोबत त्यांचा संघर्ष पुण्यात होऊ शकतो, कारण तिथे राष्ट्रवादीची ताकद आहे। राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे, नाशिकला मुद्दा येईल। तर हे सगळं इतक्या सहजासहजी त्रांगडं सुटणारं नाही। मला वाटतं ही चर्चेची सुरुवात आहे आणि पहिला टप्पा पार पडल्याबरोबर जसं आत्ताच आपल्याकडून सांगण्यात आलंय की संदीप देशपांडे आणि हे भेटतात उदय सामंत, तर त्यांचे प्रयत्न हेच असतील की कुठल्या कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला आमच्याकडनं सहकार्य हवंय। अर्थात ही प्राथमिक सुरुवात आहे। राजकारणामध्ये युती इतक्या सहजासहजी होत नाही, याच्यामध्ये अनेक कंगोरे असतात। सत्तेचं वाटप कसं राहील, जागा कुठल्या असतील, कोण कसा प्रचार करेल, कुठला मुद्दा येईल, त्यामुळं कुठेतरी एक सुरुवात आज झाली। आजच्या सकाळच्या बैठकीमुळे ही सुरुवात झाली आणि ताबडतोब त्याचे परिणाम दिसायला लागले। आता तुर्तास एवढं म्हणता येईल। अगदी रविकरण सर, खरं तर या सगळ्या भेटीगाठींच्या सिलसिल्यामध्ये एक उत्सुकतेचा आणि कुतूहलाचा प्रश्न मला असा पडलाय की आता मनोमिलनाच्या सगळ्या चर्चा होत असताना दुसऱ्या फळीतले, तिसऱ्या फळीतले दोन्ही पक्षांचे म्हणजे युबीटीचे आणि मनसेचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांना भेटतात। काल आपण पाहिलं प्रकाश महाजन आणि दानवेंची भेट म्हणूया, किंवा कल्याणमध्ये शिवसेना, युबीटी आणि मनसेचे कार्यकर्ते काही कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावतात। एक कुठेतरी मनोमिलनाचं सगळं वातावरण तयार झालंय। आपण पाहिलं बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित त्या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात। हे सगळं असं अगदी सहज वातावरण युतीसाठी पोषक असं तयार होत असताना देवेंद्र फडणवीसांनी अशी भेट घेणं आणि राज ठाकरे यांनी त्यांना भेटायला जाणं, राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेवर हा प्रश्न नाही उपस्थित होत? अगदी बरोबर मुद्दा आहे। एकतर महाराष्ट्रामध्ये सर्वांनी पाहिलंय की शिवसेना, मनसे हे मूळचे एकच आहेत, त्यांचा डीएनए एकच आहे आणि ठाकरे या नावाभोवती ते गुंतले गेलेले लोक आहेत। त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह रिॲक्शन आल्या, अनुकूल प्रतिक्रिया आल्या, लगेच त्यांचे भेटीगाठी सुरू झाल्या, एकमेकाबद्दल चांगलं बोलणं सुरू झालं। हे त्यांच्यामधलं एक जुनं म्हणजे त्यांचं नातं आहे। आता या पार्श्वभूमीवर खरोखर राज ठाकरे यांनी भेटणं म्हणजे थोडं शंकेची पाल चुकचुकते प्रत्येकाच्या मनात, पण राज ठाकरे फार हुशार राजकारणी आहेत। भलेही आज त्यांच्या बाजूला आमदार, खासदार फारसे नसोत किंवा नाहीच आहेत तसं पाहायला गेलं तर, पण तरी राजकारणी म्हणून हुशार आहेत, कारण त्यांनी जे मुद्दे वेळोवेळी मांडलेले आहेत त्याला लोकांकडून पाठिंबा मिळतो। प्रश्न हा आहे की त्याचं रूपांतर त्यांना मतामध्ये करायचं आहे। हे मतामध्ये रूपांतर करत असताना तीन पक्षासोबत जायचं, त्याच्यामुळे आपला फायदा होईल का शिवसेनेसोबत गेल्यामुळे फायदा होईल, हा निर्णय राज ठाकरे यांना घ्यायचा आहे। आणि राज ठाकरे तेवढे चाणाक्ष आहेत की त्यांना जी आवश्यक मतं आहेत, उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगतो की इंजिन हे चिन्ह त्यांना काही विशिष्ट टक्के मतं मिळाली तरच राहणार आहे। तर ही मतं आपण कुठे राहिलो तर मिळतील। यापूर्वी त्यांनी लोकसभेला पाठिंबा देऊन बघितला भाजपला, महायुतीच्या उमेदवारांना, तेव्हा त्यांना काय मिळालं।
विधानसभेला स्वतंत्र लढले तेव्हा त्यांना काय मिळालं, मतं किती मिळाली याची जाणीव त्यांना असणार. आणि मला वाटतं त्या पार्श्वभूमीवर ते दोन्हीकडे चाचपणी करत असतील की कोणाला काय म्हणायचंय माझ्याविषयी. आणि आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की राज ठाकरे परदेशात होते मागे, तेव्हाही त्यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितलं होतं की फारशा प्रतिक्रिया कोणी द्यायच्या नाहीत. एकच नेते बोलत होते, एक दोन. आजही राज ठाकरे स्वतः या विषयावर काहीच बोलायला तयार नाहीत. झाकली बुट 1.25 लाखाची असं दिसतंय राज ठाकरेंचं एकंदरीत, की कोण काय बोलतं, कोण कसा प्रतिसाद देतं, आमच्या राजकीय हालचालीमुळे कशी प्रतिक्रिया उमटते लोकांमध्ये, त्याचे काय पडसाद उमटतात, आणि ह्याचा सगळा लेखाजोखा घेऊनच राज ठाकरे निर्णय घेतील आणि स्थानिक लोक म्हणजे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जातील असं दिसतंय एकंदरीत. ठीक, धन्यवाद रविकिरण सर, आपण हे सगळं विश्लेषण केलं आणि ही सगळी माहिती दिली त्याबद्दल. रविकिरण देशमुख सर आपल्याबरोबर होते, राजकीय विश्लेषक. आणि एकंदरीतच या भेटीगाठींनी वेगवेगळे अर्थ खरं समोर येतात, मात्र या भेटीमध्ये नेमकं काय झालं, चर्चा काय झालं हे अर्थातच काही काळानंतरच स्पष्ट होणार आहे. राज ठाकरे आणि आज मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांची झालेली भेट म्हणजे काही नवीन राजकीय समीकरणाची नांदी आहे का, काही वेगळ्या समीकरणांची बीजं ही आजच्या या भेटीमध्ये आहेत का, हे सगळं आपल्याला काही काळानंतरच स्पष्ट होणार आहे.